हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशा करंज्या कशा करायचं ते पाहणार आहे। आज आपण साठा न लावता कुठल्याही प्रकारच्या लेयर्स न बनवता ह्या आपण खुसखुशीत अशा करंज्या बनवलेल्या आहेत। तुम्हाला बघूनच कळत असेल की ती खुसखुशीत अशा खारीप्रमाणे खुसखुशीत झालेल्या आहेत। भरपूर असं सारण भरून आपण ह्या बनवलेल्या आहेत। मस्त एकदम चविष्ट आणि त्याचबरोबर आपण त्यासोबत 2 महिने टिकणारे सारण देखील कसे करायचे ते पाहणार आहे। मस्त अशा आपल्या करंज्या एकसारख्या रंगावरती तळलेल्या आहेत, तर छान अशा झालेल्या आहेत। बघू शकताय तुम्ही, बघूनच कळत असेल तुम्हाला किती छान झाले आहे। तुम्ही या दिवाळीला या पद्धतीने नक्की चविष्ट अशा सारंज्या नक्की बनवून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण करंजीसाठी लागणारच सारण बनवून घेणार आहे। इथे बघू शकताय कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि या वाटीने 2 वाटी खिसलेलं सुकं खोबरं मी घेतलेलं आहे। एकाच वाटीने आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे। ज्या वाटीने खोबरे घेतले त्याच वाटीने सगळं साहित्य घ्यायचं। इथे गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर हे खोबरं आपण सुकं खोबरं खिसलेलं सतत हलवत असं खालीवर करत हलक्या अशा तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे। जास्त करपवायचं नाही, खालीवर करत सतत असं भाजून घ्यायचं आहे। सुकं खोबरं भाजायला तसा जास्त वेळ लागत नाही। इथे बघू शकताय सुकं खोबरं आपलं चांगलं हलक्याशा तांबूस रंगावर भाजलेलं आहे। मी काढून घेते ताटामध्ये आणि इथे बघू शकताय त्याच कढईमध्ये मी इथे 2 चमचे साजूक तूप घालून घेते। बघू शकताय कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे। आता तूप आपल्याला थोडंसं वितळून गरम करून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय तूप आपलं वितळलेलं आहे, गरम झालेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे मी खसखस घालून घेणार आहे आणि खसखस आपल्याला चांगली खमंग अशी भाजून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनटं खसखस आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे करंजीमध्ये छान अशी लागते बघा। इथे बघू शकताय खसखस मी छान अशी परतून घेते। इथे आपल्याला लो फ्लेमवर चांगली ही खमंग अशी भाजून घ्यायची आहे खसखस। इथे खसखस आपली चांगली खमंग भाजून घेतलेली आहे। त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे। इथे 15 ते 20 काजू, 15 ते 20 बदाम मी याचे काप करून घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घाला, ऑप्शनल आहे। ड्रायफ्रूट्स आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे। तिथे बघा काजू आणि बदाम चांगले आपल्याला परतून घेतलेले आहेत। त्यामध्येच आपण ज्या वाटीने सुकं खोबरं घेतलेलं आहे 2 वाटी, त्याच वाटीने 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। इथे बघू शकताय 2 वाटी सुकं खोबरं आपण घेतलेलं, त्याच वाटीने 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। रवा आपल्याला चांगला खालीवर करत एकदम लो फ्लेमवर 7 ते 8 मिनटं हलक्याशा बदामी रंगावर परतून घ्यायचे आहे। लो फ्लेमवर 7 ते 8 मिनटं चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे, जास्त भाजायचा नाही, हलक्याशा बदामी रंगावर परतून घ्यायचा आहे। सतत हलवत मीडियम फ्लेमवर भाजायचा, म्हणजे खमंग असा भाजला जातो रवा आपला। बारीक रवाच आपल्याला घ्यायचा आहे। इथे बघू शकताय हलक्याशा बदामी रंगा आपला रवा छान भाजलेला आहे, मस्त असा कलर आलेला आहे। हा पण मी काढून घेते ताटामध्ये। इथे बघू शकताय ज्या ताटामध्ये आपण सुकं खोबरं काढलं होतं त्याच ताटामध्ये रवा सगळं साहित्य काढलेलं आहे। हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये पिठी साखर मिसळायची आहे। इथे बघू शकता हे मी पूर्णपणे थंड करून घेते। इथे हे सगळं साहित्य आपलं पूर्ण थंड झालेलं आहे बघा। व्यवस्थित असं पूर्ण थंड झालं की त्यामध्ये आपण वेलची पूड आणि पिठी साखर घालून घ्यायची। इथे बघू शकता मी 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे। वेलची पूड घातलेली आहे। चवीनुसार आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे, म्हणजे चव छान लागते आपल्या सारणाला। चिमूटभर मी मीठ घातलेलं आहे, वेलची पूड घातलेली आहे। ज्या वाटीने आपण सुकं खोबरं आणि इथे रवा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी मी पिठी साखर घेतली, पण पिठी साखर इथे आपण अंदाज घेतच घालणार आहे। तुम्हाला जसं गोड आवडतं तसं पिठी साखर मिक्स करत घाला। आणि मी पिठी साखर घातल्यानंतर असं थोडंसं आपल्याला सुका खोबऱ्याचं असं चुरा करायचा आहे, म्हणजे करंजी बनवताना आपल्याला हे खोबऱ्याचे मोठे कण आले तर करंजी आपली फाटू शकते, त्यामुळे असं थोडंसं चुरा करायचा। असं मिक्स करतच आपल्याला छान असं हे घ्यायचं आहे। इथे मी सगळी पिठी साखर घालून घेतलेली आहे, तुम्हाला कमी जास्त लागू शकते। छान असं आपलं खमंग सारण तयार झालेलं आहे बघा। सारण आपलं मस्त तयार झालेलं आहे। आपण आता करंजीसाठी पीठ मळून घेणार आहे। त्यासाठी आपण सर्वप्रथम इथे बघा मैदा चाळून घेणार आहे। त्यासाठी इथे मी बघा 500 ग्राम, अर्धा किलो इथे मैदा घेतलेला आहे। आता घरातली कोणतीही वाटी घ्या, ज्या वाटीने आपल्याला मैदा आपला 4 वाटी भरेल, त्यामुळे आपल्याला पुढचं साहित्य घ्यायला सोपं पडतं। या वाटीने हा मैदा 4 वाटी भरलेला आहे बघा, बरोबर 4 वाटी मैदा भरलेला आहे, अशी वाटी घ्या। इथे बघू शकताय हा मैदा आपण सुरुवातीला चाळून घेणार आहे। स्वच्छ असा हा मैदा चाळून घ्यायचा
आणि ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे मोजून त्याच वाटीने दुसरं साहित्य घ्यायचं आहे. मैदा पूर्णपणे असा चाळून झालेला आहे बघा. आता त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. 4 वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, तो पण चाळून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं रवा आणि मैदा. इथे बघू शकता हे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ज्या वाटीने आपण 4 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी वितळलेलं साजूक तूप घ्यायचं. वितळलेलं साजूक तूप अर्धी वाटी घेतलेलं आहे. आता हे तूप आपण गरम करून घेणार आहे. कडकडीत असं आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे. कडकडीत तुपाचं मोहन घातलं की आपली करंजी खारीप्रमाणे खुसखुशीत होते बघा. छान असं कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आणि सुरुवातीला आपल्याला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडे आपल्याला याचं तुपाचं मोहन लागलं पाहिजे, म्हणजे करंजी आपली छान खुसखुशीत होते, छान अशी खुसखुशीत राहते बघा. आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. तूप सगळीकडे मूठ वळून बघायची. छान अशी आपली मूठ वळली जाते बघा, म्हणजे सगळं आपलं तुपाचं मोहन सगळीकडे लागलेलं आहे बघा. आता इथे आपली करंजी छान अशी होण्यासाठी इथे सिक्रेट पदार्थ घालणार आहे. 1 चमचा इथे आपण पिठी साखर घातलेली आहे. पिठी साखरमुळे आपल्या सगळ्या करंज्या आपल्या एकसारख्या रंगावर तळल्या जातात बघा. एकसारख्या होतात, कलर छान येतो, रंग छान येतो पिठी साखरमुळे. आता पिठी साखर घालून मी मिक्स केलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथे थोडं थोडं पाणी घालायचं, म्हणजे पाण्याचा अंदाज येतो आणि पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. यामध्ये आपण रवा घातलेला आहे, त्यामुळे पीठ मळताना थोडंसं मऊसूद मळून घ्यायचं. इथे पीठ मळून झालेलं आहे. पीठ भिजल्यानंतर हे थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे आता अर्धा तास आपण याला भिजत असंच ठेवायचं आहे. इथे अर्ध्या तासानंतर बघा पीठ छान असं भिजलेलं आहे, त्यामुळे मी पीठ मळताना छान असं मऊसूद मळलेलं होतं बघा. या पद्धतीने आता पुन्हा एकदा अर्धा तास भिजल्यानंतर आपल्याला याला 1 मिनटं मळून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय 1 मिनटं हे मळून घेते. छान असं पीठ आपलं मळलेलं आहे, भिजलेलं आहे, त्यामुळे आपलं बघा मस्त असं पीठ आपलं झालेलं आहे. अर्धा तास छान भिजलेलं आहे. आता याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. जास्त करून घ्यायचे नाहीत, 6 ते 7 मी करून घेणार आहे. आणि राहिलेले पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, मैदा वरून सुकू नये म्हणून. इथे बघू शकताय इथे आपण 6 ते 7 गोळे करून घेतलेले आहेत आणि हे पीठ मी झाकून ठेवणार आहे. इथे बघू शकताय. आता जे गोळे केलेले आहेत ते पण मी त्याच्यामध्ये घालून घेते, म्हणजे हे सुकू नयेत आणि करंज्या छान अशा बनवता येतात आपल्याला. इथे बघू शकताय सुकं पीठ पण घेतलेलं आहे लावायला, सुका मैदा पण घेतलेला आहे. आता इथे बघू शकताय सारण पण तयार आहे, आपलं पीठ पण तयार आहे. आता करंजी बनवणार आहे. थोडंसंच आपल्याला याला मैदा लावून घ्यायचा आहे, जास्त लावायचा नाही आणि पातळ अशी पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे. इथे बघू शकताय थोडासाच मैदा लावून मी पातळ अशी पारी लाटून घेते बघा. थोडी मोठीच लाटून घ्यायची, मैदा आहे आकसतो त्यामुळे थोडी मोठी लाटायची. मी सुरुवातीला तुम्हाला साच्यामध्ये करंजी बनवून दाखवते, नंतर करंजी कटरने बनवून दाखवते. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीने तुम्ही बनवून घ्या. आपलं पीठ छान झालेलं आहे, त्यामुळे पारी पटकन लाटली जाते बघा. या पद्धतीने पातळ अशी लाटून घ्यायची बघा. इथे बघू शकताय, तुम्हाला बघून कळत असेल एकदम पातळ अशी लाटून घेतलेली आहे मस्त अशी. इथे मी साचा पण घेतलेला आहे, त्यावर ही पारी घालून घेणार आहे. इथे बघू शकताय या पद्धतीने. आणि साच्यावर मी पारी घालून घेते आणि यामध्ये जेवढं बसेल तेवढं भरपूर असं सारण घालून मी या करंज्या बनवून घेणार आहे. इथे बघू शकताय 2 चमचे भरून असं मी सारण यामध्ये घालून घेते आणि तुम्ही याच्या कडांना दूध किंवा पाणी लावू शकता, म्हणजे छान असं हे आपल्या करंज्या तयार होतात बघा. इथे बघू शकताय 2 चमचे यामध्ये मी भरून असं सारण घालून घेतलेलं आहे. कडांना थोडंसं मी पाणी लावते आणि प्रेस करून छान असं हे आपल्याला करंजी तयार करून घ्यायची आहे. साईडचं आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय जे साईडचं पीठ आहे ते मी सगळं काढून घेते, म्हणजे छान अशा आपली करंजी तयार होते. थोडंसं दाब द्यायचा, साईडचं पीठ असं काढून घ्यायचं बघा या पद्धतीने. इथे बघू शकता म्हणजे छान आकार याला येतो, करंजी छान अशी तयार होते. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तयार करून घेऊ शकता करंजी. मस्त अशी आपली करंजी बघा निघली जाते. साईडचं पीठ मी काढून घेतलेलं आहे. छान अशी करंजी आपली तयार झालेली आहे, बघू शकताय. छान निघली जाते बघा मस्त अशी.
तयार झालेली आहे. दुसरी पण मी त्याच पद्धतीने बनवून घेणार आहे बघा. इथे बघू शकताय छान तयार झालेली आहे. मी काढून घेते प्लेटमध्ये आणि दुसरी पण थोडंसं पीठ लावून मी लाटून घेणार आहे बारीक. आणि करंजी याची पण बनवून घेणार आहे बघा. तुम्ही थोड्या थोड्या बनवून नंतर तळून घ्या किंवा एकदम बनवून तळून घ्या. पण करंजी बनवल्यानंतर त्यावर थोडंसं ओलं कापड आपल्याला घालून घ्यायचं, म्हणजे करंजीचं जे वरचं आवरण असतं ते सुकणार नाही आणि छान करंज्या तयार होतात. इथे बघू शकताय दुसरी पण तयार झालेली आहे. 2 चमचे मी यामध्ये भरपूर असं सारण भरून घेणार आहे. भरून आणि असं मधोमध भरायचं, म्हणजे साईडला कडांना येत नाही. इथे बघू शकता या पद्धतीने भरून घेतलेलं आहे. कडांना थोडंसं मी पाणी लावून त्याला छान असं चिकटवून घ्यायचं, छान दाब देऊन घ्यायचा, म्हणजे करंजी आपले तेलामध्ये घातल्यावर फुटणार नाही. छान असं दाबून घ्यायचं बघा या पद्धतीने. इथे बघू शकता कडा छान असं मी बंद करून घेतलेले आहेत. आता करंजी कटरने याला कट करून घेणार आहे बघा या पद्धतीने. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवून घ्या. मस्त अशी करंजी ही पण आपली तयार झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. छान अशा करंज्या मी बनवून घेणार आहे बघा. मस्त दोन्ही पण करंज्या आपल्या छान अशा तयार झालेल्या आहेत. बघू शकताय याच पद्धतीने मी करंज्या बनवून घेते. इथे बघू शकताय सगळ्या करंज्या मी बनवून घेतलेल्या आहेत. एकसारख्या तयार झालेल्या आहेत. तेल पण आपलं छान असं दुसऱ्या साईडला कडकडीत गरम झालेलं आहे. मी थोड्या थोड्या करंज्या घालून छान अशा तळून घेणार आहे. एकसारख्या कलरवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या करंज्या मी घालून तळून घेणार आहे. इथे बघू शकताय तेलामध्ये घातलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही. आणि ह्या मी तळून घेते बघा. आपल्याला खालीवर करत छान अशा दोन्ही साईडने तळून घ्यायच्या आहेत. आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. मिडियम फ्लेमवर ह्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान अशा बघा जास्त दिवस टिकतात. जर तुम्ही हाय फ्लेमवर तळल्या तर त्या जास्त दिवस टिकत नाहीत. वरून पटकन तळल्या जातात आणि आतून कच्च्या राहतात आणि पटकन मऊ पडतात बघा. इथे करंज्या आपल्या सगळ्या छान अशा तळलेल्या आहेत. बघू शकता मी काढून घेते. मस्त सगळ्या करंज्या आपल्या एकसारख्या तळून घेतलेल्या आहेत. कलर बघू शकताय तुम्ही किती मस्त आलेला आहे. तेल नितळून मी ह्या पण काढून घेणार आहे. इथे बघू शकताय तेल नितळून करंज्या मी काढून घेते. मस्त असा कलर आलेला आहे आणि छान अशा खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत बघा. अशा छान अशा तळून घ्यायच्या, म्हणजे सगळ्या करंज्या जास्त दिवस टिकतात बघा. मस्त अशा दुसऱ्या पण मी घालून घेतलेल्या आहेत आणि या पण मी छान अशा मी तळून घेणार आहे बघा लालसर कलरवर. इथे बघू शकता ह्या पण करंज्या सगळ्या मी छान अशा तळून घेणार आहे. इथे बघू शकता ह्या पण मी छान अशा ह्या तळलेल्या आहेत. बघू शकता या पद्धतीने पलटी करून खालीवर करत तळायच्या. मीडियम फ्लेमवर सगळ्यात करंज्या मी याच पद्धतीने तळून घेते बघा. इथे बघू शकता की आपण करंज्यांना कलर मस्त आलेला आहे. सगळ्या मी एकसारख्या तळून घेते बघा. याच पद्धतीने काढून घ्यायच्या. तेल नितळून मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत. बघू शकता एक ना एक करंजी आपली टम्म फुगलेली आहे. छान अशा होतात बघा. नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि खुसखुशीत राहतात बघा. संपेपर्यंत अशाच खुसखुशीत राहतात. छान तळून घ्यायच्या बघा खमंग अशा. बघू शकताय तुम्ही कलर किती मस्त आलेला आहे. याच पद्धतीने सगळ्या मी तळून घेतलेल्या आहेत. इथे बघू शकताय छान एकसारख्या आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत. मस्त खमंग खुसखुशीत. मी तुम्हाला एक करंजी तोडून दाखवते बघा. छान झालेले आहे. नक्की या दिवाळीला तुम्ही या पद्धतीची करंजी करून बघा. इथे बघू शकता एकदम खारीप्रमाणे खुसखुशीत आपल्या करंज्या झालेल्या आहेत. तुम्हाला बघूनच कळत असतील किती छान अशा आपल्या करंज्या झालेल्या आहेत. या दिवाळीला तुम्ही या पद्धतीच्या करंज्या नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. तुम्ही करून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.